हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान ब्लॉग्स पाहत राहा. तर आज आम्हाला जायचं आहे आमच्या गावच्या यात्रेला. आज आहे आमच्या गावची यात्रा. तर कोण कोण आलोय पहा यात्रेला. ऐकर रे श्रेया. ही बारकाली मंडळी सगळी आमच्या सोबत होती गाडीत आणि बाकीची दुसरी मंडळी सगळी दुसऱ्या गाडीमध्ये होते. ते पाठीमागून येणार होते, त्यांना थोडासा यायला उशीर झाला होता. मग चला, गावच्या जत्रेला जाण्याचा आनंद काय, उत्साह काय वेगळाच असतो. आणि पोरांना तर 8 दिवसापूर्वीच गावच्या जत्रेला जाण्याची ओढ लागलेली होती. तर आला तो शेवटी आनंदाचा दिवस. तर हे आहे आमच्या गावचं मंदिर. तुम्हाला असं वाटत गावची यात्रा आणि जत्रेमध्ये तर मंदिरात एकदम सुमसुमाट, कुणीच नाही. कारण आम्हालाच जायला उशीर झालेला होता ना. मंदिरामध्ये सगळी लोक दर्शन घेऊन गेलेली होती. मंदिरातल्या पुजाऱ्यांनी झाडलोटही केलेली होती. तर मग आता आम्हाला जायला उशीर झाल्यामुळे आम्ही काय केलं, दर्शनं घेतली. आणि छबी नाही निघणार होता, गावामध्ये होता ऑर्केस्ट्रा यात्रेनिमित्त. त्यामुळं जवळजवळ बरेचसे लोक ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेलेली होती. त्यामुळं मंदिरामध्ये एकदम शुकशुकाट होता. भैरवनाथाच्या मंदिरामध्येच बाकीचे इतर मंदिरही आहेत छोटे छोटे. तर या ठिकाणी आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. मग आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. तर हे पहा, अशा पद्धतीने छोटंसंच मंदिर आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप छान आहे. अगदी सुशोभित अशी सुंदर मूर्ती आहे. आणि त्याच्याच बाजूला मारुतीचं मंदिर आहे. आता मी मंदिरातच उभी आहे आणि मंदिराच्या आतील परिसर पहा किती मोठा आहे. तर या ठिकाणी आहे ज्ञानेश्वरी पारायण सुरू होतं तेव्हा एक पोस्टर लावलेलं होतं. आणि हे अशा पद्धतीने आमचं गावचं हे मंदिर आहे. मंदिर खूप सुबक आहे. आणि तुम्ही म्हणताय आमचं गाव नेमकं कोणतं गाव? तर गावाचं नाव आहे सारोळा संवंशी. देवाच्या दर्शनासाठी आम्ही खूपच उशिरा गेल्यामुळं आमचं दर्शन एकदम निवांत आणि छान झालं. मंदिरात शुकशुकाट असल्यामुळं जास्त आरडाओरडा नाही किंवा अजिबात ढकलाढकली झाली नाही का चेंगराचेंगरी झाली नाही. 4-5च्या दरम्यान भरपूर गर्दी होती दर्शनासाठी, गर्दी नाही. मग दर्शन झालं, आम्ही पुन्हा घरी निघालो. घरी निघाल्यानंतर गावामध्ये DJ चालू झाला होता. तर पोरांचं गाणे लावून नाचण्याचा प्रोग्राम चालू होता आणि गावामध्ये ऑर्केस्ट्राही होता. तर छबिना निघणार होता, त्यामुळं DJ लावलेलं होता. हे होतं आमच्या गावच्या सरपंचाचं घर आणि हा होता मंदिराचा परिसर. इकडं मुलांची नाचण्याची तयारी चालू होती. तर आता फायनली आम्ही खाऊच्या दुकानापर्यंत पोहोचलो. बरीचशी लहान मंडळी आलेली होती. सगळे चिल्लर पार्टी होती आमच्याबरोबर. त्यामुळं सगळ्यांसाठी खाऊ घ्यायचा होता, म्हणून हे खाऊ घेण्यासाठी दुकानात थांबले होते. आणि माझा रोजचा प्रोग्राम चालूच होता, शूटिंग काढायचा. यात्रेचा खाऊ तर तुम्हाला माहीत असतं, शेव, रेवडी, गोडी शेव आणि बर्फी. मुलांसाठी तेवढं घेतलं आणि आम्ही लगेच निघालो. मग आलो मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये तरी किती 4 दुकानं. गावची यात्रा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किती भरते आणि कशी भरते. पण चिल्लर पार्टीने इतका आरडाओरडा केला की आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं चालूच होतं त्यांचं. व्हील पार्टीने दुकानं पाहिल्यानंतर ऐकतायत कसले. सगळ्या मुलांना ज्यांना जे घ्यायचं ते घेऊन दिलं. तर हे पहा, अशा पद्धतीने 4 ते 5 दुकानं लागलेली होती. आणि रात्रीची उशीर झाल्यामुळं ती दुकानंही बंद होणार होती. तसंच गडबडीत पोरांनी खेळणी घेतली. पण घरी गेल्यानंतर ती खेळणी आम्ही पाहिली तर सगळी तुटकीच होती. यात्रेतली खेळणी कशी असते हे तर माहिती आहे ना. पण मुलांचं हट्ट कोणी कोण काय घेतलं. मग हे पहा, अशा पद्धतीने आमच्या गावची यात्रा भरलेली. डोळ्यावर नको टाकायचे तंतू. तू ऐकर का?